हाय, मी पल्लवी तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलवर। आज मी घेऊन आलेली आहे पिलग्रीमचं व्हिटॅमिन सी सिरम। याची फायदे आणि नुकसान, ही कोणत्या स्किन टाईपवर बेस्ट आहे आणि आपल्या फेसवर काय वर्क करत असते, हे सगळं आज मी तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे। हे दोन प्रकारचे सिरम लॉन्च केले गेलेले आहे, एक 10% आणि एक 15%, असे दोन प्रकारचे सिरम लॉन्च केले गेले आहेत। जर आपल्याला ट्रायल म्हणून करायचं आहे किंवा आपल्याला ट्रायल करायचं आहे ह्या सिरमचं, तर 10% सिरम आपण यूज करून बघू शकतो, आपण टेस्ट करून बघू शकतो, पॅच टेस्ट करून बघू शकतो आणि त्यानंतर आपण 15% सिरमसुद्धा यूज करू शकतो। आता हे यूज कसं करायचं, याचे फायदे आणि नुकसान हे सगळं आपल्याला बघायचं आहे। हे कुठून घ्यायचं किंवा कुठून परचेस करायचं, हे आपल्याला ऑनलाईन ॲमेझॉनवरून परचेस करायचं। ॲमेझॉनवर आपल्याला आरामात अवेलेबल मिळेल। याची जे सर्वात छोटं साईज जे आहे 10% व्हिटॅमिन सी सिरमचं 10% जे आहे त्याचं सर्वात छोटं साईज आपल्याला 225 रुपयामध्ये अवेलेबल मिळेल। 2 to 5 मध्ये अवेलेबल मिळते म्हणजे। आणि जर आपण सेलमध्ये वगैरे परचेस करायचं असेल किंवा सेलमध्ये वगैरे आपण घेत असेल सेलमध्ये, तर आपल्याला 20 रुपीज ऑफमध्ये म्हणजे 200 रुपयेपर्यंत आपल्याला आरामात मिळते। आणि जर आपल्याला हे टेस्ट करायसाठी घ्यायचं आहे तर आपण 10% वाला आरामात यूज करू शकतो, टेस्ट करू शकतो आणि त्यानंतर आपण दुसरं सिरम म्हणजे ट्रायल करू शकतो। आणि हे आपल्या स्किन टोनवर काय इफेक्ट देते आणि आपले म्हणजे हे कशासाठी यूज केलं जातं, हे आपल्या स्किन टोनला इव्हन टोन करण्यासाठी किंवा आपली स्किन ब्राईट करण्यासाठी, लाईट करण्यासाठी, आपल्या स्किनला एक ग्लो देण्यासाठी, आपल्या स्किनवरचे दागधब्बे कमी करण्यासाठी हे सिरम यूज केले जाते। व्हिटॅमिन सी काय करते, व्हिटॅमिन सीचे भरपूर असे फायदे असते, नायसिनेमाइडचे सुद्धा भरपूर असे फायदे असते। काय असते, आपल्या स्किनला एक ग्लो देत असते, आपली स्किन व्हाईटनिंग करण्यास मदत करत असते। व्हिटॅमिन सीचे इतके फायदे आहेत की होममेड रेमेडी असो अथवा सिरम असो, ते कोणतेही काही असो, पण ते कसं व्हिटॅमिन सी आपल्या स्किनसाठी भरपूर फायदेशीर आहे। आपल्या स्किनला एक व्हाईट म्हणजे एक टोन समोर येण्याचं काम व्हिटॅमिन सी करत असते। उन्हाचं टॅन पडलेले असेल किंवा स्किन काळवटलेली असेल, ते काळपटपणा कमी करण्यासाठी किंवा टॅन कमी करण्यासाठी व्हिटॅमिन सी काम करत असते। त्यासाठी हे सिरम आपल्या स्किनला ना एक व्हाईट, ब्राईट आणि ग्लोईंग लुक देणार आणि आपल्या स्किनला इव्हन टोन, आपली स्किन क्लीन अँड क्लिअर बनवण्याचं काम हे सिरम करते। सिरम 15% आणि 10% असे दोन सिरम अवेलेबल आहे आणि 10% आणि 15%। जर आपण पॅच टेस्ट करण्याचा विचार करत असेल किंवा पहिल्यांदा यूज करायचा विचार असेल, व्हायरल व्हिडिओ आहे आणि पहिल्यांदा यूज करायचं आहे, आपल्या स्किनवर खूप दागधब्बे आहेत, त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा यूज करायचं आहे आणि आपली स्किन सेन्सिटिव्ह आहे किंवा आपल्या स्किनवर काही सूट होते किंवा व्हिटॅमिन सी सूट होत नाही, यातले भरपूरसे असे प्रॉब्लेम असतात। त्यासाठी ना पॅच टेस्ट करणं खूप महत्त्वाचं आहे। जेव्हा कधी तुम्ही परचेस कराल, ऑनलाईन परचेस करायचं आहे, जेव्हा कधीही परचेस कराल, त्यातली इन्ग्रेडियंट लिस्ट बघणं खूप आवश्यक असते। आपल्याला यावरचं काय सूट होते किंवा काय सूट होत नाही, किंवा सर्वात मेन आहे त्याचं लहान प्रोडक्ट परचेस करा। दोन प्रकारचे पॅकेजिंग अवेलेबल आहे, एक मोठा साईज आणि एक लहान साईज। लहान साईज आपण परचेस करून आपण पॅच टेस्ट करू शकतो। पॅच टेस्ट कसं करायचं, इथे आपल्याला 8 दिवस यूज करून बघायचं किंवा 5 दिवस तर इथे यूज करून बघा। इतक्या एवढ्या जागेत आपल्याला काही इरिटेशन होते किंवा बारीक बारीक पुऱ्या वगैरे येते का, किंवा असं रफ वाटते का, असं म्हणजे रफ येते का स्किन, असं आपल्याला पॅच टेस्ट स्वतः करून बघावं लागेल। त्यानंतर आपल्याला समजेल की आपल्या स्किन टोनवर सूट होते किंवा नाही होत, आणि जर सूट होत असेल तर ते आपण आरामात कंटिन्यू करू शकतो आणि सूट झाल्यानंतर ते आपल्याला कंटिन्यू करायचं आहे। आणि कंटिन्यू जर आपण 2-3 महिने कंटिन्यू केलं किंवा 1 महिनाही कंटिन्यू केलं तर आपल्याला छान असे इफेक्ट येते, आपली स्किन ब्राईट, लाईट आणि ग्लोईंग बनते आणि क्लीन अँड क्लिअर होण्याचं हे काम हे सिरम आपल्या फेसला करत असते। क्लीन अँड क्लिअर आपला फेससुद्धा दिसते आणि आपल्या स्किनवरचे भरपूर प्रमाणात दागधब्बे कमी करण्याचं काम हे सिरम करते। ही सिरम डर्मॅटॉलॉजिक टेस्टेड आहे, खूप छान असं सिरम आहे। 15% असो किंवा 10% असो, जे काही सिरम आपण यूज करायचं आहे त्या पहिले आपल्याला पॅच टेस्ट करायचं आहे। ह्या कंपनीचा क्लेम आहे की ज्यावेळेस आपण यूज करत आहोत म्हणजे जेव्हा आपण हे सिरम यूज करतो 5 ते 7 दिवसात आपल्याला क्लीन अँड क्लिअर स्किन देते। पण असं नसते, कोणतीही महागडी क्रीम असो किंवा काही असो, कॉस्मेटिक असो, क्रीम असो, आपल्याला 7 दिवसात किंवा 5 दिवसात क्लीन अँड क्लिअर स्किन देत नाही। त्यासाठी काही दिवस वेट करावं लागतं, आपल्याला 1 महिना तरी यूज करून बघावं लागेल। सर्वात पहिले पॅच टेस्ट मेन आहे, पॅच टेस्ट करून बघावं लागेल आणि 1 महिना कंटिन्यू करून बघावं लागेल की याचे बेनिफिट्स आपल्याला कितपर्यंत आहेत। आणि जर आपण कंटिन्यू जर यूज करत
असेल तर आपल्याला भरपूर फायदेसुद्धा हे सिरम देते, भरपूर फायदेसुद्धा देईल ही सिरम. आणि काय असतं ना, मेन काय रिझन आहे, ह्या कंपनी ब्रँड असं म्हणत आहे, ही कंपनी असं म्हणत आहे की जेव्हा आपण डेला यूज करत आहोत किंवा आपण हे सिरम कंटिन्यू करत आहे तर आपल्याला SPF 30 म्हणजे सनस्क्रीन लावणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आपण डेला यूज करा किंवा नाईटला यूज करा, पण डेला आपल्याला सनस्क्रीन लावणं खूप गरजेचं आहे. SPF 30 सुद्धा असायला पाहिजे, ते पण सनस्क्रीन लावा. आणि आपण त्या प्रकारे जर यूज करत असलो, म्हणजे फेसवॉश करा, फेसवॉश केल्यानंतर आपण म्हणजे हे यूज करा, सिरम यूज करा, नंतर SPF यूज करा, म्हणजे सनस्क्रीन वगैरे यूज करा. बरोबर जर यूज करत असला ना तर आपल्याला त्याचे बेनिफिट भरपूर देते. आपली स्किन क्लीन अँड क्लिअर येते, आपली स्किन व्हाईटनिंग करण्यास मदत करते, आपली स्किन ग्लोईंग करण्यास मदत ही सिरम करत असते. फक्त ते बरोबर यूज केल्या पाहिजे आणि जसं सांगितलं त्याप्रमाणे जर यूज केलं तर याचे फायदे आपल्याला भरपूर देत असते. सिरम परचेस करायचं असेल तर ॲमेझॉनवरून परचेस करायचं आहे. आपण याचे व्हायरल व्हिडिओ आहेत, खूप व्हायरल असे व्हिडिओ आहेत, खूप छान छान व्हिडिओ आहे. तिने डेमो दिला, तिच्या स्किनवर सूट झालेला आहे, तिची स्किन टोन माझी स्किन टोन एकच आहे. यावर जाऊ नका, पॅच टेस्ट नक्की करा. व्हायरल व्हिडिओ बघून स्वतःचं पीस पूर्ण खराब करू नका. सर्वात पहिले असते मेन, तुम्ही 10% वालं सिरम जर तुमची सेन्सिटिव्ह स्किन असेल, हे तर ऑल स्किन टाईपसाठी आहे, म्हणजे ऑल स्किन टाईप याला यूज करू शकतात. तरीसुद्धा पॅच टेस्ट करणं आवश्यक असते, कारण सर्वांची स्किन टोन ही वेगवेगळी असते. तिची स्किन टोन माझी स्किन टोन जरी सेम असली तरी स्किन टोनमध्ये फरक असते, म्हणजे स्वतःच्या स्किन टोनमध्ये फरक असते. आपल्याला पॅच टेस्ट करणं आवश्यक असते. छान असं सिरम आहे, याचे फायदे पण छान आहे, पण सर्वात मेन आहे पॅच टेस्ट करा. तुम्ही जेव्हा कधी सिरम परचेस करताना पॅच टेस्ट करा. इथे 3-4 दिवस यूज करून बघा, काही इरिटेशन काही होत नसेल तर तुम्ही रेग्युलर कंटिन्यू करा आणि याचे बेनिफिट तुम्हाला आरामात दिसतील, तुम्हाला याचे फायदेसुद्धा दिसतील. आणि पॅच टेस्ट झाल्यानंतर कंटिन्यू करा आणि जेव्हा कधी कंटिन्यू करता तुम्हाला महिनाभर तरी याचा वेट करावं लागेल, त्यानंतर तुम्हाला याचे फायदेसुद्धा दिसतील. जेव्हा आपण हे सिरम परचेस करत आहे ॲमेझॉनवरून, ऑनलाईन परचेस करत आहे किंवा ऑनलाईन घेतल्यानंतर हे सिरम जेव्हा यूज करायला खोलत असतो ना, बॉटल जेव्हा ओपन करत असतो त्यावेळेस आपल्याला 6 महिने 5 महिन्याच्या आतमध्ये हे सिरम म्हणजे संपवायचं आहे. वर्षभर चालवायचं नाही आहे. 6 महिन्याच्या आतमध्ये 5 महिन्याच्या आतमध्ये हे सिरम पूर्ण संपवायचं आहे. जास्त दिवस चालवा नको आणि डे आणि नाईटला दोन्ही वेळेस यूज करा. 6 महिन्याच्या आतमध्ये खतम करा. बेनिफिट्स तुम्हाला आरामात दिसतील आणि यूज करा, पॅच टेस्ट करा. मला जितकं काही माहिती होतं त्याबद्दल सर्व काही तुम्हाला मी माहिती दिलेली आहे. छान असं सिरम आहे, यूज केल्यानंतरच तुम्हाला समजेल की याचे बेनिफिट काय आहे. आणि व्हिटॅमिन सीचे खूप छान बेनिफिट आहेत आणि व्हिटॅमिन सी खूप छान वर्कसुद्धा करते. फक्त आपल्या फेसवर सूट झाले पाहिजे, त्यासाठी पॅच टेस्ट करा, त्यानंतर कंटिन्यू करा. आणि जर माझा व्हिडिओ तुम्हाला थोडाही आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.